नाशिक शहर हे विविध गुन्ह्यांच्या माध्यमातून हादरले असून त्यातच 7 एप्रिल रोजी मध्यरात्री त्रिमूर्ती चौक सिडको या ठिकाणी 2 गटांच्या गुंडांनी तलवारी व बंदूक घेऊन गोळीबार करत दहशत माजवली। या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबारीच्या घटनेनंतर फरार झाले असून अंबड पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोन्ही सराईत गुन्हेगारांमध्ये रात्री वाद झाला। दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन एकमेकांना दमबाजी करण्यात आली। यामध्ये मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला होता। त्यानंतर पुन्हा वाद उद्भवून दोंदे याने वैभववर पिस्तल रोखले। त्यानंतर जीव वाचवण्यासाठी वैभवने तेथून पोबारा केला। त्याच्या अंगावर गोळी घातली, मात्र त्याने नेम चुकून आपला जीव वाचवला। या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच घटनास्थळी उपआयुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले। या चकमकीमध्ये बंदुके व तलवारींमुळे नागरिकांची धावपळ उडाली। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आपापली दारे खिडक्या लावून घरात राहणे पसंत केले। दरम्यान पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रकाश बागुल, अंबड, नाशिक।